अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण मी उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी. कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता काही रक्त? ह्याला कोणीतरी रक्त द्या रे. रोज रोज मी होई वेगळा, रंगरूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो मीही तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी गुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी. कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. त्यावेळी राहिलेलं लग्न आता करूया आपण. कुंदा कुंदा मावशी डॉक्टर साहेबांची लवर आहे आणि आता दोघांना लगीन बी करायचं आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. कोण बायलेचं लग्न करतो तेच बघतो मी. कोण तू गण्याचा सासरा आणि डायरेक्ट माझ्या बेडरूम मध्ये शिरतोस? चल चल चालायला लाग इथून. अरे सुगंधाला फसवतोस. फसवतो? माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं त्या गण्यानं. ए आता पुन्हा पुन्हा तेच बोललास ना तर तुला पकडून पोलिसाच्या ताब्यात देईल. हो पण कधी झालं रे गण्याचं लग्न आणि कुठे झालं? 5 वर्षापूर्वी डोणगावला. तुम्ही कोणाला बी विचारा, आमच्या गावात असा एक बी माणूस तुला सापडणार नाही ज्यानं माझ्या पोरीच्या लग्नातले लाडू खाल्ले नाहीत. 4-2 सापडतील. विचारा का? कारण त्यांच्या तोंडात दात नव्हते म्हणून डायरेक्ट गिळले त्यांनी लाडू. याला पुरावा काय? मी सांगतोय ना, हनुमंतराव महिपतराव ढाकणे पाटील डोणगावकर सातारकर सांगलीकर म्हणतात मला. तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? चल चालायला लाग इथून. मला गण्याचं लग्न करायचंय. म्हणजे त्याचं आधी एक लगीन झालं असताना. हो या हातानं माझ्या पोरीचा हात त्या गण्याच्या हातात दिला, पण त्यानं तिला छळून छळून मारलं. हो या हातानं तिच्या चितीला अग्नी दिलाय. हो या हातानं तिच्या लग्नाचे संदे फोटो त्या चित्यात टाकले मी. आणखी काय? इडिओड कॅसेट लग्नाची या हातानं तिच्या चित्त्यात टाकली. मार मार तू थापा मार. आता इथून चालायला लाग नाही तर धक्के मारून घालून दे तुला. चुप, एकदम चुप. बाई माणूस म्हणून समजा ऐकून घेतलं मी तुझा. अरे तोंड हाय का दगूड टाकले डबड सारखं आपला खडकाड 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 आवाज करताय. बाई माणसानं आवाज चढवलेला आम्ही अजिबात खपून घेत नाही. अहो पण चुप, एकदम चुप. ही नजर आहे ना, नजर खाली खाली ठेवायची आणि ही मुंडी आदमीनं खाली ठेवायची. पुरुष माणसासमोर आदमीनं उभा राहायचा. काय घराण्याचं वळण बिळण काय लावलाय का नाही अंगाशी? हे बघ, गण्याचं लगीन होणार नाही. त्याची इतर लपडी बाहेर पडेपर्यंत मी इथंच राहणार. माझी झोपण्याची, पिण्याची आणि राहण्याची संधी व्यवस्था इथं करायची. कळलं का नाही? चल चल निघतो मी. पाटील जरा थांबा पाटील. आज पहिल्यांदाच घरात पुरुष आल्यासारखं वाटलं मला. म्हणजे अण्णा पुरुषाचं दरडावणं पहिल्यांदाच ऐकलं मी. काय त्याचं काय आपलं असंच निघून गेलं. हे काय करताय पाटील? माझ्यासारखे ओरडा ना. हो नाही जमणार. ओरडा ना. असं कसं वारडणार हो? ओरडा. वा शी गणू, तू असं असेल असं मला वाटलं पण नव्हतं. तुझं लग्न झालंय ना? Yes, yes. मग आधी का नाही सांगितलंस? अरे I not know. I know when you know. नको. अरे म्हणजे मी फरगटलो होतो ना. म्हणजे मी विसरलो होतो. मुर्दा बसवला तुझा. लग्न उद्या मला पण विसरशील. बरं झालं बाई ते पाटील साहेब आले म्हणून तुझा भयानक चेहरा दिसला आम्हाला.
यस यस आय एम एकदम हॅरी पॉटरेबल, एकदम हॅरी पॉटरेबल. हे गाण्या तू तुझ्या पहिल्या बायकोचा छळ केलास ना. छळ नुसता छळ नाही, डेडली छळ, उठता केक आणि बसता लाट. म्हणून तिनं जीव पण दिला. जीव दिला नाही, नॉट सुसाईड, मर्डर मर्डर. अगं बाई निर्लज्जपणे सांगतोस मला हे सगळं. बरं झालं पाटील साहेब आले, माझे डोळे उघडले. थँक्यू पाटील. गण्या आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही 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 नाही. माझ्या पोटातल्या बाळाचा एकटीने सांभाळ करणार मी. तू माझ्यासाठी मेलास, मी तुझ्यासाठी मेले. चकोरी ताई येते मी. निरोप घ्यायला आले होते, घर सोडून जाते. ना जाओ सैया बेईमान मोसे छल. तो नुसता चकोर. ते आले की त्यांना बी सांगा. आता या घरात राहून काय उपयोग. गण्याचे प्रताप ऐकलेत ना तुम्ही. भोळा बाबडा वाटला होतो. पण म्हणून तू का घर सोडून जाते? मग मी काय करू या घरात राहून. ताई साहेब मला सांगा, सगळे पुरुष असेच असतात का. तुमचे चकोर साहेब आजकाल ते सुद्धा गायब आहेत. त्यांनी तर असं काय केलं नाही ना. त्याच्याबद्दल तर तुम्हाला काही विचारूच नकोस. तो मला विसरूनच गेलाय. बलमवा बेरी की बेर मत तोडो कोई काटा. चुप गया दिल में. अगं बाई म्हणजे कुठल्या बाईच्या नादाला लागलेत की काय. बाई नाही, पुरुषाच्या. मग अगं बाई पुरुषा. हा, फार काही विचारू नकोस. केस फार विचित्र आहे. हो विंचरायचे राहिलेच. होनी को अनहोनी कर दे अमर अकबर अँथनी. अगं बाई 3 पुरुषांच्या. जाऊ दे, त्याच्याबद्दल तुला सांगायचं म्हणजे जिसकी भेस उसी की लाठी. याचा अर्थ काय. तेच तर तुला कळत नाहीये ना. वही तो मेरी बदनसीबी है. हा हे कळलं. येते मी, काळजी घ्या. रुक जा. ना ना नको. हे थांब ना. अगं पण एकदा साडीत पळता येत नाही. थांब ना कुंदा, कुंदा थांब ना. कुंदुडी कुंदुडी माझी कुंदुडी. पकडलं 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 पकडलं. असं काय करतेस कुंदा. तू मला ओळखलं नाहीस का. चांगलं ओळखलं. सांग कोण आहे मी. डॉक्टर मी तुम्हाला रूप घ्यायला सांगितलं ना. होय का. तूच मला माझं रूप बदलायला सांगितलं होतंस. डाव्या डोळ्यावर भांग पाडायला सांगितलं होतास, तेव्हा मी दोन्ही डोळ्यात भांग घेऊन आलो होतो. काय वैतागली होतीस कुंदा तू माझ्यावर. गप बसाव. काय चाललंय कुंदा कुंदा. बिनधास बिनधास पाटील कसा वाटला तुला. भाड्या भाड्याचे कपडे आहेत का. हो अच्छा अच्छा छान छान छान. तुला सांगतो ती शकुंतला बाई, तिला सुद्धा माझं हे रूप आवडलं. हाय असा धमात घेतला मी तिला. जाम घाबरली होती ती काय माझी. सांगताय काय. हो. शकुंतला बाई तुम्हाला घाबरली. वा वा वा. अहो तो ऐतिहासिक क्षण बघायला मी तिकडे हजर पाहिजे होती. हो दाखवीन, तो क्षणही दाखवीन तुला. दाखवा. तुला सांगतो ती शकुंतलाबाई मला म्हणाली, काय? ह्या घरात पहिल्यांदा मी पुरुष पाहिला. हो त्याचं ओरडणं ऐकलं. नाही नाही पण दुसऱ्याला ओढायला संधी दिली पाहिजे ना तिनं. मला वाटतं कुंदा ती माझ्यावर लट्टू झाले तुझ्यासारखी. हे तुमचं अति होतंय. हे तुमचं अति होतंय. शकुंतला बाई तुमच्या लट्टू झाली. असं काय करतेस कुंदा. तुम्ही बायका म्हणजे ना एकमेकींवर नेहमी जळत असता. गप बसावा. कथेला आलं बायका बायका. डॉक्टर डॉक्टर जरा तुम्ही भानावर या. तुमच्या लक्षात आहे काय बोलताय ते. अहो ती शकू. पाटील साहेब तुम्ही. इथे कशी काय स्वारी. अरे वा सॉरी. मग ह्यांच्याकडे पुरुषांना असेच हाक मारतात बायका. होय की नाही हो पाटील सरकार. हो 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 हो. तुम्हाला वेळ असेल तर आपण फिरायला जाऊया का. कधी नवऱ्याला विचारलंच का असं. गप्प बस का बावशे. घरात राहायला जागा दिली तर जास्तच करते. हो हो जेव्हा तेव्हा आम्हालाच बोलायचं. तू गप्प बस. आपण फिरायला जाऊया. मी की नाही तयार होऊन येते. तुम्ही सुद्धा तयार व्हा. काय म्हातारा लागतंय या वयात. हे बघा हे बघा हे ताबडतोब थांबलं पाहिजे. असं काय करतेस कुंदा. मी तुझाच आहे कुंदा. गप बसाव कुंदा कुंदा. ठेवू का. काय झालं ना तुम्ही शकूशी बोलायचं नाही. नाही बोला तुझ्याशी. पण कुंदा आपण लग्न करायचं नाही यंदा कुंदा. तुमचं आपलं सारखं कुंदा कुंदा कुंदा. शी. अहो
मी तुमचीच आहे ना? हो. मी तुमचीच आहे. तू माझीच आहे आणि मी तुमचीच, मी तुझाच आहे. खरंच तुम्ही शकुशी नाही बोलत ना, तर आपण लग्न करू यंदा. मावशी मावशीबाई तुमच्यासारखी चालू बाई पहिल्यांदा पाहिली मी. अहो तुमचा तो डॉक्टर किती येडा झालाय तुमच्यासाठी, आणि तुम्ही इकडे पाटला बरोबर प्रेम प्रकरण सुरू केलं. अहो त्या झेपऱ्याला केवढा मोठा धक्का बसल. अगं सुगंधा माझा काही एक बोलू नका. आणि काय हो पाटील साहेब, हा गणून छळ केला मुलीचा असं म्हणता, आणि इकडे तोवर दुसऱ्या कोणाच्या बायकोवर प्रेम करता. अहो लाज नाही वाटत तुम्हाला? तसं नाही ग सुकुंदा, तसं नाही ग सुगंधा, मला मावशीनेच सांगितलं तसं. काय काही एक बोलू नका. आता माझा तुम्हाला दोघांवर विश्वास नाहीये. अहो पाटील साहेब, तुम्ही हे असले आहात ना म्हणून तुमची मुलगी तुमच्या वाणी असणार, आणि म्हणून आमच्या गुरूनं तिला त्रास दिला असणार. हे असलं वागणं कुठला नवरा सहन करेल? माझं गणूच बरोबर आहे. गण्या चुकले मी घर सोडून जाणार होते, आता नाही जाणार. गणू मला माफ कर. गणू अगे झाला सगळा गोंधळ झाला. आता काय करायचं कुंदा? आता करायचा तुझा चंदा मेंदा. माझं ऐका ना. काय काय चाललंय काय? बघा ना बाईसाहेब, काहीच ऐकत नाहीये. आता मी लग्नाला तयार आहे तर नको नको म्हणतोय. तू लग्नाला तयार आहेस? म्हणजे ह्याच्या पहिल्या बायकोबद्दल ऐकून सुद्धा? अहो ती बाईच तसली असली पाहिजे. ह्याच्या सासऱ्याचे म्हणजे पाटलाचे रंग पाहिलेत ना मी. या घरात आलेल्या चाळे सूर झालेत त्याचे. कसले चाळे? सुगंधा, वाटेल ते आरोप करू नकोस आमच्यावर. अहो बाईसाहेब, मला काय चाळा भरलाय का असं तुम्हाला बोलाया? अहो याचे सासरे बो आणि माझी सासूबाई म्हणजे मावशी मगाशी प्रेमाच्या आणाबाका घेत होते. काय? पाटील साहेब आणि मावशी? पाटील मॅड, मावशी डबल मॅड, ऑल मॅड छाप बनाओ. पण पाटील असे कसे वागले? मला हे कळत नाही. या घरात ज्याला त्याला लग्न का करावं असं वाटतंय? अहो बाईसाहेब जाऊ द्या ना, आमच्या लग्नाचं काय? तुझं लग्न करू रे. सारे गण मिळून करू. सारे जण मिळून करू. कळलं का जण्या? अरे तुला काय प्रॉब्लेम नाही ना? अजिबात नाही. मग आम्हाला कसला आलाय प्रॉब्लेम? अरे ऑल नॉनसेन्सलेसनेस, नॉट ओनली नॉनसेन्सलेसनेस बट ऑल्सो नॉनसेन्सलेसनेस. ए गप्पा बस ना. नॉनसेन्स लेसनेस. लग्नाच्या तयारीला लाग. आता पाटील साहेब आणि मावशी यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. या यू लुक पाटील, आय लुक मावशी. मावशी आता तुला लुकतोच मी. मावशीला लूत नाही भरले, मावशीला लवेरिया झालंय. अण्णा हो, हे म्हणजे एकदम टू मच, 3 मच. हाऊ मच अण्णा, हाऊ मच? अन्ना पराय मर पे डोरे डोरे क्यों डाल रहे हो? आमची ही सारखं पाटील पाटील करते. आता मी वेशात नाही राहू शकत. मी सगळ्यांना ओढून सांगणार, मी अण्णा आहे, मी मावशी नाही. मी अण्णा आहे, मी अण्णा आहे. अण्णा मावशी चालली अण्णाला आणायला. अगं बाई 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 बाई, अण्णा म्हणजे मावशी आणि मावशी म्हणजे कुंदा. आता हाय मार खायचा धंदा. बाई साहेब, पाटील साहेब लवकर या. अण्णा राहिले. त्यासाठीच बोलवते. काय? मन घट्ट करून ऐका. कान नाही, मन घट्ट करून ऐका. पाटील साहेब आणि डॉक्टर साहेब अशा 2-2 पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढणारी कुंदा म्हणजे आपल्या अण्णा आहेत. अरे कुडमुड्या. मी कुंदा. अरे कुंदमुळ्या. अरे कंदमुळासारखे डोळे तुझे. तूच केलेस हे सगळं. तुझ्यामुळे हे लग्न लांबणीवर पडलंय. माझं चुकलं, मला माफ कर ग. असली गुनहगार बेनकाब हो गया. बट फाशी गोईंग दुसराच. का असं वागलात अण्णा तुम्ही? ताई साहेब तुम्ही म्हणाल होतात की चकोर साहेब पण पुरुषाच्या मागे लागलेत आणि इकडं अण्णा पण. अगं बाई 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 बाई, मला काळजी वाटते त्या डॉक्टर साहेबांची. कुंदा कुंदा म्हणून त्याने अण्णांवरच प्रेम केलंय. आता काय होईल त्याचं? पाटील सरकार सरकार. पाटील सरकार, आता कसं वाटतंय? आता ना बरं, आता तसं बरं वाटतंय, पण जरा गावी जाईन म्हणतो. आता इतक्या लवकर? अहो गणूचं दुसरं लग्न होऊ द्या, त्याला सुखाचा संसार कर असा आशीर्वाद द्या आणि मग जा गावाला. हो आता बसून राहू नका, आटपा लवकर. आपल्याला लग्नाच्या खरेदीला जायचंय. तुमच्या आवडीचा एखादा शालू घेईन असं म्हणते. नवरा असाच उभा आहे आणि परपुरुषाला घेऊन खरेदीला चालली आहे. मागे एकदा रागावला होतात ना, तसं माझ्यावर रागवा ना. इकडे ओढायला हक्काचा नवरा असताना आणखी ओढावाय, आणखी ओढावाय.
काय पाहिजे शालू शालू हा अहो जाऊ दे अण्णा. तुम्ही गप्पा बसा. सांगा ना पाटील सरकार आहे ना काहीतरी. अरे तो काय सांगणार हा? पाटील सरकार सारखं पाटील सरकार बघायचं. पाटील सरकार तुला पाटील सरकार बघायचंय. थांब दाखवतो पाटील सरकार. हे बघा. हा सांगा नाव सांगा. नाही. नाव सांगा. हनुमंतराव महिपतराव ढाकणे पाटील डोणगावकर सावंतवाडीकर कोल्हापूरकर. डॉक्टर तुम्ही हे लग्न मोडावं असं कुंदने सांगितलं होतं मला. परत कुंदा डेट ठेवून आले. ए तुम्ही दोघं शांत व्हा आणि इथेच थांबा. सुगंधा माझी काठी कुठे आहे? ठीक है सजना हूँ मेरे सजनी बनके सज रहे हो सजना के लिए. म्हणजे काय असं काय बोलते ताई साहेब? तुम्ही नाराज आहात का मी लांब जाणार आहे म्हणून? मी काही जास्त लांब पडणार नाहीये, तुमच्याच किचन मध्ये पडणार आहे. मजाक जिंदगी ने मेरे साथ मजाक किया है. हो मजाक होईल. उगाच चिडचिड करू नका. आता माझं आणि गणूचं लग्न होऊ नये म्हणून हा एक बनतोय तो एक बनतोय. एवढा काय त्रास होतो सगळ्यांना आमच्या लग्नाचा? तुला सांगून काही उपयोग आहे का? हा सांगा ना, मी काही मदत करू का? तू काही करू नकोस, मलाच काहीतरी केले पाहिजे. वक्त की पुकार है, समय की ललकार है कि तुम कुछ करो, मुझे ही कुछ करना पड़ेगा. अगं बाई काय करते तुम्ही आता? तू तयार हो, मी आलेच. आता कुठे चाललायत? तुझ्यासाठी आहेर घेऊन येते. पण आहेर घ्यायचं नाहीये असं माझं आणि बाईसाहेबांचं ठरलेलं आहे. पण माझा घरचा आहेर आहे की नाही, तुला घेतलाच पाहिजे. अगं बाई लोकांना किती सांगा आहेर आणू नका आहेर आणू नका, लोक आहेर आणतातच. सजना है मुझे सजनानी. काय डॉक्टर चिता रस्ता आहे? हो नाही काहीतरी काय बोलताय? बरोबर काम करा. आपल्या दोघांची चित्र रचेल ती बाई. ओ काय चाललंय? आला चित्त आला. काय चाललंय? चला व्यवस्थित चाललंय सगळं. चाललंय ना? सजावट झाली? झाली. अंतरपाट वगैरे सगळं आहे? हे काय आणलंय? नवरा नवरी तयार आहे का? काय तयार आहे तयार? अहो मग बोलवा ना. हे गाण्यात चल. सुगंधा ताई. हा, चला चला. जरा हे काय पकडा पकडा. हा चला. काय तुमचं ना सॉरी. हा चला. गंगा सिंधू सरस्वती. कशाला रडताय? राहू दे. हो डॉक्टर तुमचे ते फॉर्म्युले बोला. CO2 H2SO4 CuSO4 C2H2O C2H2 HCl कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड शुभमंगला सावधान. काय रे झालं आइटम लो चल बंद कर ये मैरिज विरेज नहीं होना मांगता है क्या? बंद कर चल बंद कर बाबा. अगं बाई कोण येऊ मेला कोलदंड आलाय? ए गप्पे आवाज नहीं मांगता है. ये मैरिज नहीं होना मांगता है क्या? चल बंद कर. तात्या ए बाबा तू आहेस कोण? अपुरला नाही पहिचानला. हे पक्या अपुरला नाही पहिचानला. अरे आपण मुन्ना भाई STD ISD. अरे मोहल्ल्यात जेवढे पण STD बूथ आहेत ना आपले सर आहेत. हे पण हे मॅरेज नाही झाला पाहिजे पहिला सांगतोय पक्या. अरे पण का? अरे हे सेकंड हँडसेट आहे ना, ये दूसरा मैरिज कर रहा है, लफड़े वाला मैरिज पक्या. अरे हा काय बोलतोय? ओ पक्या तात्या अण्णा त्या हो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय काय? म्हणजे आम्ही सुद्धा याला असंच समजत होतो पण हा तसा नाहीये. हे आउटडेटेड पेजर फोडून टाकेला. डोका खाऊ नको. या सेकंड हँड पीसचा सिम कार्ड माझ्या सोबत आहे. सिम कार्ड म्हणजे याची बायको मेहरुनिसा रेंज मध्ये ये सेकंड हँड तुझा सिम कार्ड आहे ना? ही काय भानगड आहे? नहीं नो नेवर आई डोंट नो. गणू तू मेरे को भूल गया कि 5 साल पहले हमारा निकाह हुआ था. हमारे 5 छोटे-छोटे बच्चे हैं. 1 बाल 2 बाल 3 बाल 4 बाल 5 बाल. हे पोरांचे नाव आहेत. गणू बोले सगळं खोट आहे. रिमेंबर याद आया. ओ माय वाइफ मेहरुनिसा मेहर पिस्सा मेरे किस्सा मेहर बाविस्सा मिसाल वेडा पिस्सा. बाई साहेब असं कसं झालं? रन्ना ने लैंडलाइन बहना जिसका कॉलर आईडी उसको मिल गया. रन्ना ने तो मेरा भी आउट गोइंग चालू होगा. गणू कहाँ थे तुम इतने दिन? चलो घर चलो. हमारा घर
ए बाई तुझा बुरखा वर कर. बघितलं, हा आपल्याच घरचा सिनेमा आहे. चकोरीबाई तुम्ही हा, चल 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 तू लवकर हार कर. ए, बिना नंबर का मिस कॉल काटू क्या रेंज काटू. चला लवकर. चल चला CO2 ते मारू दे आता. घाला हार घाला. अडकलो तार झालो. वाचवा मला. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. डोळ्यात